भामाठाणमध्ये नवीन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण सोहळा आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालाय। भामाठाणमध्ये लोकप्रिय आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या हस्ते नवीन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न झालाय व तसेच सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील ब्लॉकचे उद्घाटन संपन्न झाले। आमदार लहुजी कानडे यांनी भामाठाणमध्ये नवीन तलाठी कार्यालय बांधण्यासाठी 30 लाख रुपये असा भरगच्च निधी दिला व महादेव मंदिरासमोर पेविंग ब्लॉकसाठी 10 लाख रुपये असा निधी दिलाय। हा भरगच्च निधी दिल्यामुळे दोन्ही कामे सुंदर झाली आहे। भामाठाण हे तलाठी सजाचे गाव असल्यामुळे व आमदार साहेबांनी 30 लाख रुपये निधी दिल्यामुळे भामाठाणमध्ये भव्य दिव्य अशी तलाठी कार्यालयाची इमारत उभी राहिली आहे। तसेच सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील पेविंग ब्लॉकची पाहणी करून महादेव मंदिर परिसरात सप्ताह चालू आहे। या सप्ताह ठिकाणी भेट देऊन आमदार साहेबांनी महादेव मंदिराचे दर्शन घेतले व मंदिर परिसर पाहून आमदार म्हणाले, येथे येऊन प्रसन्नता वाटते। यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आमदार लहुजी कानडे साहेब व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक भोसले, नवले साहेब व इतर मान्यवरांचा मोठा हार गळ्यात घालून सत्कार करण्यात आला। आमदार साहेबांनी सिद्धेश्वर महादेव मंदिर देखभाल करणाऱ्या मुलांचे मंदिराचे काम पाहून कौतुक केले। यावेळी सरपंच दिनकर बनसोडे, विजय बनसोडे व आमदार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सरपंच दिनकर बनसोडे म्हणाले की आमदार लहुजी कानडे साहेब यांनी भामठाणसाठी भरपूर निधी दिला व राहिलेल्या कामासाठीही निधी देणार आहे। भामाठाणवर प्रेम करणारे आमदार लहुजी कानडे यांना भामठाणमधून भरपूर लीड देऊ असे दिनकर बनसोडे म्हणाले। या कार्यक्रमासाठी सरपंच सह गावातील समस्त नागरिक उपस्थित होते। कारण तुम्ही आम्हा कष्टकरी लोकांचं आनंद निधान आहात। आज त्या गंगामाईच्या कुशीत शिवलेल्या अमृताचं पारायण तुम्ही इथं 2 दिवस करणार आहात। मी त्यासाठी शुभेच्छा देतो। हा आनंद कायमस्वरूपी वृद्धंगत झाला पाहिजे। बाकीचे जे भौतिक प्रश्न आहेत ते तर आपण सोडतोच। आज आपण तलाठी कार्यालयाचं लोकार्पण केलं। खरं तर आपल्याला जनतेने कौल दिला विरोधात बसायचं, परंतु आपले नेते आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण महाविकास आघाडी बनवली आणि आपण सत्तेत बसलो। साहेबांना महसूल मंत्री पद मिळाले। त्या काळामध्ये महाराष्ट्रातला पहिला प्रयोग त्यांचा आमदार म्हणून आपण श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राबवला। काय प्रयोग होता? मतदारसंघात जेवढे तलाठी सजे आहेत त्या प्रत्येक सजेच्या ठिकाणी एक चांगलं तलाठी कार्यालय बांधायचं। शेतकऱ्यासाठी, शेतकरी ज्या मातीवर, शेतीवर जीवापाड प्रेम करतो, तलाठी कार्यालयात गेलं का त्याची त्या जमिनीचीच कागदपत्र धूळ खाताना बघितली की तळपायाचे मस्तकात जाते काय। म्हणजे आम्ही जीवाच्या पलाट त्या काळ्या आईला जपतो आणि असं वाटतं का तलाठ्याला त्याच्या कागदपत्राची जपवणूक करणे ज्याच्याकडे जबाबदारी आहे त्याला काही वाटतंय का नाही वाटतंय? आपण निर्णय घेतला की सुसज्ज अशी आम्हा शेतकऱ्यांची सर्वात महत्वाची असणारी तलाठ्यांची कार्यालय केली पाहिजे। आणि एकाच वेळेस आपण 35 कार्यालय मंजूर केली, साऱ्याच्या सारे मतदारसंघाचे। साहेबांनी आपल्याला 16,59,00,000 रुपये दिले। खरं तर अवघ्या 30 लाख रुपयामध्ये एवढं चांगलं कार्यालय बांधणं शक्य नव्हतं, पण ते डिझाईन आपण केलेलं होतं आणि आता ते डिझाईन राज्याचं नाक झालंय। अनेक लोक बघून जातात श्रीरामपूरमध्ये येऊन एवढी सुंदर कार्यालय कशी आहे। मला वाटतं प्रत्येक तलाठी कार्यालय ज्या ज्या गावामध्ये झालं त्या गावाच्या वैभवामध्ये भर घालणारं एवढं सुंदर कार्यालय आहे। आपण ज्या लोकांना कामं दिली त्याही बिचाऱ्यांनी आपला प्रामाणिकपणा बघितला, त्यांनी हावरटपणा केला नाही, कामाचा दर्जा खालावू दिला नाही, उलट तो अधिक उत्तम कसं होईल याची खबरदारी घेतली। त्यामुळे भामाठाणचं तलाठी कार्यालय सुंदर झालंय असं माझं मत आहे।
परंतु त्याच्या सौंदर्यात खरी भर तेव्हा पडेल जेव्हा आपल्या शेतकऱ्याचे दप्तर अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे जतन करण्यात येईल. आता सर्व गोष्टी ऑनलाईन होत आहेत. 7/12 ऑनलाईन झालाय, फेरफार ऑनलाईन झालाय, आता रेव्हेन्यू पट्टी ऑनलाईन भरायची आहे. त्यासाठी चांगल्या कार्यालयाची अधिक गरज होती, कारण तिथे इंटरनेट सेवा येणार आहे, तिथे बाकीच्या साऱ्या सुविधा येणार आहे. आता तर पीक पाणी सुद्धा ई पीक पाणी. मला वाटतं या नव्या तंत्रज्ञानाला आपल्याला सामोरं जावंच लागेल. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून या कार्यालयाचं महत्त्व अधिक आहे. मला वाटतं तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, तुमचे हरिभाऊ असतील, तिथले आमचे दिनकरराव असतील, तिथल्या सर्व मित्रांनी मला वाटतं त्यामध्ये लक्ष घातलं आणि ते उत्तम करून घेतलं. आज या निमित्तानं इथे मंदिराच्या समोर देखील पेविंग ब्लॉक आपण बसवले. आनंद आहे. एवढ्या निवांत वातावरणामध्ये लोकांना सुंदर ठिकाणी बसता आलं तर मला वाटतं अधिक अध्यात्माचा आनंद. वातावरण चांगलं नसेल तर कुठलं अध्यात्म? एका बाजूला डास चावतात, एका बाजूला खाली मातीमध्ये मुंगळे आहेत, काय ते कसला आनंद? हा, बरोबर आहे ना? मला वाटतं ही आपली गरज आहे. परंतु इथे ही जी झाडं लावली आहेत ही जर वाढली आणि ती जर जपली तर मला वाटतं त्याला अधिक 4 चांद लागू शकतील. त्यासाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपण आम्हा सर्वांचं आगत स्वागत केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.